नमस्कार, मी श्री विक्रम घोडके, हिंदू जनजागृती समिती जिल्हा संघटक। आज या ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे आणि त्यातील एक गुरुपौर्णिमा आपल्या बार्शी शहरामध्ये संपन्न होत आहे। गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे। म्हणजे अन्य दिवसापेक्षा गुरुपौर्णिमे दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो, या व्यास पौर्णिमेला गुरुतत्व एक सहस्त्रपटीने या भूतलावरती अधिक प्रमाणात कार्यरत असते। तर याचा सर्वांना लाभ व्हावा आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। आज आपण पाहत आहोत, आपला जर इतिहास जर पाहिला तर आत्तापर्यंत हिंदू धर्माला ग्लानी आलेली आहे। ही ग्लानी दूर करण्याचं काम हे केवळ गुरुशिष्य परंपरेनं केलेलं आहे। अगदी जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे। अलीकडचं उदाहरण म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज आहे की ज्यांना 2 गुरु लाभले। संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। दक्षिणेमध्ये हरिहर बुक्कराय यांचं आपल्याला हे आहे की अगदी अलीकडचं जरी उदाहरण पाहायचं म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांनी पूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीचा, हिंदू धर्माचा झेंडा रोवला। तर तेच कार्य या गुरुशिष्य परंपरेने पुढे नेलेलं आहे आणि त्या परंपरेच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्त्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी हिंदू समाजाला आलेली ग्लानी दूर करून हिंदू समाजाला धर्मशिक्षण देऊन त्यांच्या जीवनामध्ये व्यावहारिक आणि पारमार्थिक आनंद निर्माण व्हावा यासाठी हे कार्य सुरू आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करत आहोत। यामध्ये बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर ती परंडा, भूम या भागातील कुर्डवाडी, माढा या परिसरातील सर्व धर्मप्रेमी बांधव आज या गुरुपौर्णिमेला उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी हिंदू राष्ट्राचे म्हणजेच रामराज्याच्या स्थापनेच्या दिशेने आपल्याला काय योगदान देता येईल याविषयीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यानंतर महिलांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्वतःचं रक्षण स्वतः कसं करावं याच्याविषयी प्रात्यक्षिकं देखील इथे दाखवली जाणार आहेत। आणि प्रात्यक्षिकं दाखवून थांबणार नाही आहोत, तर आपण त्यानंतर ज्या ठिकाणी ज्यांना आवश्यकता आहे त्या ठिकाणी मागेल त्याला विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण आपण देणार आहोत। लहान मुलांना योग्य संस्कार व्हावेत म्हणून बालसंस्कार वर्ग देखील विनामूल्य आपण प्रशिक्षित दिलं जाणार आहे। आणि युवकांमध्ये, महिलांमध्ये धर्माचरण निर्माण व्हावं, धर्मशिक्षण मिळावं, सण उत्सवाची शास्त्रीय माहिती कळावी म्हणून धर्मशिक्षण वर्गाचं देखील आपण या माध्यमातून आयोजन करणार आहोत। तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हेच आवाहन या आपल्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी करत आहे। नमस्कार। हे सोशल मीडियाचं आहे। या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे चॅनल्स आहेत, यूट्यूब चॅनल्स आहे, इंस्टाग्राम आहे, नंतर ट्विटर आहे, त्याच्यानंतर आता एक्स झालेला आहे, तर नंतर आपलं हे टेलिग्राम आहे आणि फेसबुक आहे।
तर या QR कोडच्या माध्यमातून आपण स्कॅन केलं आपल्या गुगल किंवा आपलं गुगल क्रोम आहे त्याच्यामध्ये आपण कॅमेराचं एक ऑप्शन असतं त्याच्यामध्ये स्कॅन केलं की त्याच्यावरती एक लिंक येते HinduJanJagriti.org त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या चॅनलची लिंक भेटून जाईल. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला त्या चॅनलवरती तुम्हाला त्याची माहिती भेटणार आहे. त्याच्यामध्ये सर्व आपले उपक्रम जे आहेत किंवा आपल्या धर्मावरती कसे आघात होतात किंवा आपले सण उत्सव जे आहेत ते कशा प्रकारे साजरे केले जातात त्याच्या पोस्ट असतात. आज गुरुपौर्णिमेच्या त्याची पोस्ट पण आपली त्याच्यावर पडलेली आहे त्याच्यावरती. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला एक उपक्रम आहे की आपले जे बाहेर हिंदू आहेत त्यांना योग्य माहिती कशी होतं आपल्या धर्मावर कसे आघात होतात त्याची माहिती जी आहे त्याच्या माध्यमातून सोशल मीडिया आपण काम करतो एक कार्य करतो सेवा करतो. त्याच्यातून आपण आपले हिंदू जे आहेत त्यांना एक जागृत करू शकतो आणि त्याच्यातून कसं की काही जणांना सहभाग होत आहेत प्रत्यक्षात सहभागी होत आहेत मोबाईल असतो एक 2 मिनटं जरी वेळ दिला तर आपण सर्वांना ही माहिती देऊ शकतो. त्याच्यातून आपण जागृती करू शकतो किंवा आपण एकत्रित संघटित होण्याची आज काळाची गरज आहे. आज जे काही स्थिती बघता आपल्याला संघटित होण्याची एक गरज आहे. तर सोशल मीडिया सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यातून सगळ्यांना माहिती देऊ. तर असं यूट्यूब चॅनल पण आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती आपले 1.5 लाखापर्यंत आपले सबस्क्रायबर होत आले तर त्यांना आपण सबस्क्राईब करू शकतो. ह्या QR कोड काय आहे तो सगळ्यांनी स्कॅन